बावरे मन भाग 9. दिव्या बेशुद्ध झाली होती. कोणीही पुढे येत नव्हतं. सगळे फक्त लांबून गंमत बघत होते, तर कोणी व्हिडिओ काढत होते. त्यातीलच एक माणूस पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सला फोन करून कळवतो. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणतात. पोलीस सोबत असल्यामुळे डॉक्टरही लगेच तिला अटेंड करतात. पोलिसांना तपासण्याच्या वेळी तिच्या बॅगेत तिची आरडी मिळतं. त्यावर एक नंबर असतो. ते फोन लावतात. पलीकडून कुणाल फोन उचलतो. इन्स्पेक्टर बोलते, हॅलो, मी इन्स्पेक्टर राठी बोलत आहे. कुणाल बोलला, बोला ना, काही काम होतं का? इन्स्पेक्टर बोलले, हो, दिव्या प्रकाश कुलकर्णी. तुमची कोण आहे? म्हणजे त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. तुम्ही लवकर या हॉस्पिटलमध्ये. कुणाल बोलला, हो, आलो लगेच. कुणाल धावत रामच्या कॅबिनमध्ये जातो. राम त्याला बघून, राम बोलला, काय रे, काय झालं? सगळं ठीक आहे ना? काळजीने जरा विचारतो. कुणाल बोलला, बॉस, दिव्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. आपल्याला गेलं पाहिजे. राम हे ऐकून सुन्न होतो. त्याला काय रिॲक्ट करावं ते समजत नाही. तो मटकन खाली बसतो. कुणाल त्याला भानावर आणतो. तो असंच उठून पळत सुटतो. कुणालही त्याच्या मागे जातो. दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. रामला बघताच तो इन्स्पेक्टर त्यांच्याजवळ येतो. इन्स्पेक्टर बोलले, सर, तुम्ही इथे? नाही म्हणजे तुमचं कोणी पेशंट आहे का इथे? कुणाल बोलला, आता तुम्ही फोन केला होतात ना, कुठे आहे ते पेशंट? इन्स्पेक्टर बोलले, हो, केला होता मिस कॉल. ती तुमची कोणी आहे का? राम बोलला, या राम कुलकर्णीची बहीण आहे ती, दिव्या प्रकाश कुलकर्णी. इन्स्पेक्टर बोलले, ओके. हे बघा, त्यांचा अपघात खूप भयानक होता. त्याची कंडिशन खूप खराब होती. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टरांना बघून राम त्यांच्याजवळ येते. राम बोलला, डॉक्टर, माझी बहीण कशी आहे? डॉक्टर बोलले, हे बघा, मी काही खोटं बोलणार नाही. त्यांची अवस्था खूप नाजूक आहे. त्यात त्यांचं ब्लडही खूप गेलं आहे. त्यांचं वाचायचे चान्सेस खूप कमी आहेत. तरी आमचे प्रयत्न चालू आहेत. राम हे एक तास कोलमडून पडतो. कुणाल त्याला सावरत असतो. पण त्यालाही कठीण होतं, म्हणून तो अमित आणि दिव्यांच्या गँगला बोलावतो. सगळे थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. अमित रामजवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. अमितला बघताच त्यांचा बांधा फुटतो. अमितला मिठी मारून रडायला लागतो. राम बोला, बघणारे, माझी पिनू किती रागवली आहे माझ्यावर, की मला सोडून जायला बघत आहे. तिला सांग ना, तिचा दादू मरून जाईल रे, तिच्याशिवाय मरून जाईल. इन्स्पेक्टर बोलले, सावरा स्वतःला. आधी मला सांगा, तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? राम बोला, सध्या मी नाही सांगू शकत, पण मला आता त्याची माहिती हवी आहे. वाटेल ते करा. तुम्ही प्रयत्न करा, मीही करतो. अजून एक ही बातमी बाहेर कुठेच जाता कामा नये. इन्स्पेक्टर निघून जातात. राम कुणालजवळ येत कुणाल बोलला, मी काढतो सगळी माहिती. उद्यापर्यंत तो ट्रक ड्रायव्हर तुमच्यासमोर असेल. कुणाल निघून जातो. राम आणि अमित सगळे बसलेले असतात. आकाशला तर खूप रडू येत असतो, कारण गेल्या काही दिवसांपासून तिला होणारा त्रास त्याने स्वतः बघितला होता. तिला जेव्हा रामची गरज होती, तेव्हा तो तिच्यासोबत नव्हता. राम अमितला मिठी मारून रडत असतो. आता आकाशला राग येतो. तो चिडून बोलतो. आकाश बोलला, राम दादू, आता रडून काय फायदा? जेव्हा तिला तुमची खरी गरज होती ना, तेव्हा तुम्हाला तिच्यासाठी वेळ नव्हता. ती रोज तुमची वाट बघायची बोलण्यासाठी. पण तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं होतं ना. आता तुम्हाला तुमच्या बहिणीची काय गरज होती? काय म्हणतात तुम्ही, तुमची बहीण तुमचा श्वास आहे. तिच्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. पण तुम्हाला हेच कळलं नाही. तिने तिचे बॉडीगार्ड काढून टाकले आणि ती जॉब करते असं तुम्हाला कळायला हवं होतं. पण तुम्हाला कसं कळणार? तुमचं तिच्यावर लक्षच असेल तर कळेल ना. मान्य आहे, तुम्हालाही तुमची लाईफ आहे, तुम्हाला तुमची स्पेस आहे, म्हणून तुम्ही तिला वेळच देणं बंद केलं. आज कदाचित तुमचे आई बाबा असते ना, तर कदाचित तिच्यावर ही वेळ आलीच नसती. दिव्याला नेहमी देणं माहिती आहे. आज सगळ्यांच्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आले ना, ते सगळे फक्त स्वरूपमुळे. पण आज जी अवस्था फक्त तुमच्यामुळे आहे. तिला जर काही झालं ना, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
परिमल बोलला, ए तू काय बोलतो आहेस? तुला तरी कळत आहे का? अरे ही बोलायची वेळ आता आहे का आता? राम बोलला, बरोबर बोलतो आहे तो. खरंच चूक माझीच आहे. ज्या दिवसांपासून मी आणि नीलम एकत्र आलो ना, त्या दिवसांपासून न कळत का होईना माझं तिच्यावरून दुर्लक्ष झालं. मी जेवढा वेळ नीलमला देतो, जर 10 मिनिटंही मी ते माझ्या पिनूला दिले असते ना, तर आज खरंच चित्र वेगळं असतं. मी इतका स्वार्थी कसं काय वागू शकतो? तेवढ्यात डॉक्टर येतात. रामजवळ येत डॉक्टर बोलले, हे बघा, त्यांच्या डोक्याला जबरदस्त आघात झाला आहे. त्यांची सर्जरी करावी लागेल. त्यात त्या रिस्पॉन्स पण देत नाही आहेत. त्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहेत, त्या करून द्या. राम बोलला, डॉक्टर, बेस्ट सर्जनला बोलवा. वाटेल ते करा, पण माझ्या बहिणीला ठीक करा हो. डॉक्टर बोलला, ट्रायल माय बेस्ट मिस्टर राम. अमित समृद्धीला बाजूला घेऊन जातो. समृद्धीला माहिती असतं काय होणार आहे पुढे. अमित बोलला, दिव्या आज अधिराजला भेटायला गेली होती ना, काय झालं? आणि मला खरं ऐकायचं आहे. समृद्धी बोलली, अहो, आम्ही जेव्हा कॅफेमध्ये पोचलो होतो तेव्हा आम्हाला समजलं की दिव्याने आम्हाला चुकीची वेळ सांगितली, जेणेकरून आम्हाला काही कळणार नाही. आम्ही तिथे गेल्यावर आम्ही विचारलं तर आम्हाला सगळा हा प्रकार समजला. ती कॅफेमध्ये जे घडलं ते सांगते. अमित बोलला, याचा अर्थ असा आहे की हे सगळं अधिराजमुळे झालं आहे. समृद्धी बोलली, तुम्ही शांत राहा थोडे. अमितला चिडलेले बघून समृद्धी त्याला शांत करते. तब्बल 6 तासानंतर डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर येताच राम त्यांच्याजवळ येत डॉक्टर बोलले, ऑपरेशन सक्सेस झालं आहे. पण राम बोलला, पण काय डॉक्टर? डॉक्टर बोलले, त्या कोमात गेल्या आहेत. त्यातून कधी बाहेर येतील ते नाही सांगता येणार. त्यांना आम्ही ICUमध्ये शिफ्ट केलं आहे. सगळे रडायला लागले. राम तर हरल्यात जमा होता. ज्या बहिणीला फुलासारखं जपलं ती आज मृत्यूच्या दारात उभी आहे. राम ICU दरवाज्यातून बाहेर बघतो. ती बेडवर निचपीत पडलेली होती. नाकातोंडात नळ्या, बाजूला लावलेली मशीन, अंगभर बँडेज. तिला असं बघून राम स्वतःला कोसत होता. परिमल बोलला, बाकी सगळे घरी जा. मी आणि रामदादा थांबतो इथे. तसंही सगळ्यांना इथे थांबता येणार नाही. सगळे जायला निघतात. नीलम तिथेच घुसमळत असते. ती रामजवळ येत नीलम बोलली, अहो, राम तिच्याकडे बघतो. रामला काय बोलावं ते समजत नाही. राम बोलला, बोल. नीलम बोलली, मला माफ करा. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मलाही समजायला हवं होतं. राम बोलला, मला वाटतं आपण इथेच थांबायला हवं. रामचं हे वाक्य आकाश ऐकतो. आकाश त्याच्याजवळ येत आकाश बोलला, तुम्हाला जर वाटत असेल की तिच्यासाठी तुम्ही हे वेगळं होण्याचा निर्णय घेत आहात तर ते चुकीचं आहे. कारण ती जेव्हा शुद्धीत येईल ना, आणि तिला जर हे समजलं ना की तिच्यामुळे तिच्या दादाचं प्रेम लांब गेलं, तर ती स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आता तिला तुमच्या मायेची आणि आधारची गरज आहे. बाकी तुमची इच्छा. आकाश निघून जातो. नीलम ही भरल्या डोळ्यांनी रामकडे बघत असते. नीलम बोलली, अहो, मला तुम्ही दोघेही हवे आहात. मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. राम बोलला, मी नाही ग जगू शकणार तिच्याशिवाय. आणि आता तूही मला तितकीच महत्त्वाची आहेस. इकडे अधिराज कॅफेमधून घरी येतात. त्याच्या बिजीच्या रूममध्ये जातो. बिजीला मिठी मारून रडायला लागतो. बिजीही त्याला रडताना बघून गोंधळात पडते. बिझी बोलली, काय झालं आधी? का रडतो आहेस? काय झालं सांगशील का? अधिराज बोलला, बिझी, मी खूप वाईट आहे ग. माझ्यामुळे ती आज दुखावली गेली. मी तिला खूप हर्ट केलं. नाही नको ते बोललो. आज मी तिचं हार्ट ब्रेक करून आलो आहे. बिझी बोलली, नीट सांग, कोणाचं तिचं? अधिराज बोलला, मी आज दिव्याला दुखावलं ग. ती मला कधीच माफ करणार नाही. मी नाही राहू शकणार ग तिच्याशिवाय. मी खूप प्रेम करतो तिच्यावर, पण आज मैत्रीसाठी तिला फसवून आलो ग. बिझी घाबरून बोलली, काय काय केलंस तू तिच्यासोबत? अधिराज बोलला, मी तिला नको ते बोललो. अधिराज बिझीला कॅफेमध्ये जे झालं ते सगळं सांगतो. बिझी बोलली, काय केलंस तू हे आधी?
तिने जे केलं ते बरोबरच होतं. प्रेमात पैसा नाही, मन मोठं असावं लागतं. अरे पैसा आपण कधीही मिळू शकतो, पण माणसं ती जर लांब गेली ना, तर ती मिळवणं खूप कठीण होतं. तुला माहीत आहे का ती कोण आहे? तुला तर तिची खरी खरी ओळख माहिती नाही आहे अजून. बिझी काही सांगायला जाणार त्याआधीच घरातील नौकर निरोप घेऊन येतो. नौकर बोलला, आधिराज बाबा, अमित साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे लगेच. आधिराज बोलला, हो आलोच. आधिराज खाली येतो. अमित त्याची हॉलमध्येच वाट बघत असतो. अमित बोलला, या मिस्टर आधिराज, आलात तुम्ही? मा, मिठाई घेऊन या. आधिराजची आई बोलली, काय झालं अमित, एवढं का ओरडत आहेस तू? आणि मिठाई कशाला रे? अमित बोलला, आज तुमच्या मुलाने खूप मोठं काम केलं आहे. त्या बदल्यात ती मिठाई सांगितली तुम्हाला. आधिराजची आई बोलली, काय केलं आधीने, असं आम्हालाही सांग. अमित बोलला, तुझ्या आधीने एका मुलीच्या आयुष्याचा खेळ केला आहे. मैत्री निभवण्यासाठी, त्यांचा बदला घेण्यासाठी हा दिव्यासोबत प्रेमाचं नाटक करत होता. दिव्याला माहिती होतं तरी ती त्यांच्यासोबत चांगलं वागत होती. का तर ती खरं प्रेम करत होती याच्यावर. आधीची आई बोलली, आधी हे खरं आहे का? आधिराज मान हलवून होकार देतो. आधिराज, मा त्याच्या जवळ येत त्याच्या कानाखाली मारतात. आधिराज बोलला, मा, मी चुकलो, मला माफ कर. आधिराजची आई बोलली, अरे आमचे संस्कार कुठे कमी पडले की तू असा वागलास? कसला माज होता तुला, एवढ्या पैशांचा का? आज मला लाज वाटत आहे तुला माझा मुलगा म्हणून घ्यायला. अमित बोला, काय आहेस तू? काय आहे ओळख तुझी? काहीच नाही. तू फक्त पाटील आहेस. स्वतःची ओळख तयार करायला खूप मेहनत करावी लागते. तहान भूक विसरून समजलं? आई बोलली, अमित, दिव्या कुठे आहे? मला बोलायचं आहे तिच्याशी. अमित बोलला, आई, ती आता कधीच नाही बोलणार ग. आई बोलली, म्हणजे काय झालं आहे तिला? अमित बोलला, आई, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. ती कोमामध्ये गेली आहे ग. काहीच सांगता येत नाही आहे ती. रिस्पॉन्स पण देत नाही ट्रीटमेंटला. राम तर कोलमडून गेला आहे ग. आई अधिराजजवळ येत बोलली, आता तुझ्या मनाला शांती आली ना? अधिराज बोलला, मा, मी चुकलो ग. माझं खरंच प्रेम आहे ग तिच्यावर. पण आता तुम्ही माझा विश्वास नाही ठेवणार, माहिती आहे मला. अधिराज रूममध्ये निघून जातो. तो खूप रडतो. तो एक निर्णय घेतो. तो त्याचं सामान पॅक करतो. सोबत एक फॅमिली फोटो आणि दिव्याचे फोटोही सोबत घेतो. बॅग घेऊन खाली येतो. सगळे त्याच्याकडे बघतात. अमित बोलला, कुठे चालला आहेस आता? अधिराज बोलला, मी हे घर सोडून जात आहे. मला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर मला हे घर सोडवावंच लागेल. आणि प्रवास खूप कठीण आहे. मला माहिती आहे मी खूप चुका केल्या आहेत आणि मी सगळ्यांना दुखावलंही. मी आता तेव्हाच या घरात परत येईल जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा असेल. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मा आणि बिझी बोलली, अधिराज, लवकर येशील ना? पण येताना एकटा नको येऊस. हां, तुझ्याबरोबर दिव्यालाही घेऊन ये, तुझी बायको म्हणून. अधिराज बोलला, बिझी, तुला मी वचन देतो, मी दिव्याला परत आणेन. अमित बोलला, कुठून आणणार आहेस आता तिला? ती कोणत्या अवस्थेत आहे माहिती आहे का तुला? अधिराज बोलला, हो माहिती आहे. पण आमचं प्रेम एवढंही कमजोर नाही आहे की आम्हाला कोणी वेगळे करू शकेल. असं समज आता आमच्या प्रेमाची परीक्षा आहे. मी तुला एक गोष्ट मागतो, फक्त माझ्या दिव्याची काळजी घे, ती लवकर बरी होईल. अधिराज घर सोडून निघून जातो. अधिराज घरून निघताच आलोकला फोन करून त्या टेकडीवर बोलावून घेतो. आलोक बोलला, काय झालं अधिराज, तू इथे असा तेही बॅग घेऊन? अधिराज बोलला, हो, मी घर सोडून आलो आहे कायमचा. मला तुझी मदत हवी आहे. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. माझ्या दिव्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आलोक बोलला, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे आधी. आपण मिळून सगळं, पण राहणार कुठे आहेस? आपण एक काम करू, आपण फ्लॅट घेऊ. अधिराज बोलला, थँक्स आलोक. सकाळ होते. सगळी गँग हॉस्पिटलमध्ये आलेली असते. थोड्या वेळात डॉक्टरही येतात. राम बोलला, डॉक्टर, आम्ही तिला भेटू शकतो का? डॉक्टर बोलले,
हो, पण एक एक जण जा. सगळे एक एक करून भेटायला जातात. शेवटी राम जातो. रामला तिला बघताच रडू येत असतो. राम तिचा हात हातात घेऊन बोलतो, ए पिनू, अगं उठ ना बच्चा, बघ तुझा दादू आला आहे ग तुला भेटायला. अशी नको ग झोपून राहूस. तुझा दादू अधुरा आहे ग तुझ्याशिवाय. तुला पाहिजे तेवढा वेळ मी देईल, पण आता उठ ना ग. मी नाही जगू शकत तुझ्या विना. पिनू. रामही बाहेर येतो निघून. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तर कुणालचा फोन होत असतो. कुणाल बोलला, बॉस, तो माणूस भेटला, पण तो तोंड उघडत नाही आहे. राम बोलला, थांब, मी आलोच. रामही तिथे पोचतो. त्या माणसाला खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं. रामची एंट्री त्याच्या रुबाब आणि त्याच्या जोडीला असलेले त्याचे हट्टेखट्टे बॉडीगार्ड. क्षणभर तो माणूस घाबरतो. कुणाल बोलला, तो काहीच बोलत नाही आहे. राम बोलला, त्याच्यासमोर बसतो. तुला माहीत आहे कोणाशी तू पंगा घेतला आहेस? ज्या व्यक्तीने तिच्या डोळ्यात पाणी जरी आणलं त्याला मी सोडत नाही. तू तर तिच्या जीवाशी खेळला आहेस. बोल, कोणी सांगितलं होतं तुला हे काम करायला? तो माणूस बोलला, मी नाही सांगणार, आणि मला कोणीच नाही सांगितलं असं. एक बोलू का? काहीही म्हण, पण तुझी बहीण काय दिसते राव? राम बोलला, माझ्या बहिणीवर वाकडी नजर ठेवतोस? राम त्याला खूप मारतो. अरे इतका तो अर्धमारा होतो. त्यानंतर कुणालही त्याला मारतो. कुणाल बोलला, आता काय करायचं? राम बोलला, जशी याला माझी कमजोरी माहीत आहे तशी मला याची कमजोरी माहीत आहे. तुझी मुलगी शाळेत जाते असं ऐकलं आहे. तो माणूस बोलतो, ए, माझ्या मुलीला काही करायचं नाही हा. राम बोलला, राग आला मलाही येतो माझ्या पिनूकडे कोणी बघितलं की. समजलं ना? खरं काय ते सांग. तो माणूस बोलला, हो सांगतो, पण माझ्या मुलीला काही करू नका. हे तुमचा जुना दुश्मन सुनील मस्केने मला सांगितलं होतं हे करायला. मागच्या वेळेसही मीच होतो, पण ती. कुणाल बोलला, याचं काय करायचं आता सर? राम बोला, गेम ओव्हर. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आणि दिव्या ठीक होईल ना? अधिराजने घर सोडलं आता. त्याचा खरा प्रवास सुरू झाला आहे. त्याला यश भेटतं का? अधिराजला तिची ओळख समजेल का? तर मित्रांनो, बघूया पुढील भागात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.